नमस्कार, मी शिल्पा। तर आज आपण बनवणार आहोत नारळ आणि खोब्याची मस्त चविष्ट आणि मऊसूत बर्फी, जी तोंडात टाकताच आपली विरघळणार आहे आणि सेट व्हायला सुद्धा तिला काहीही वेळ लागत नाही। व्यवस्थित सेट पण होईल आणि अगदी घरच्या साहित्यात आणि योग्य प्रमाणात आज आपण ही बर्फी बनवून तयार करणार आहोत। तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कशी बनवायची ते। तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 1 पाव खोवा, म्हणजे 250 ग्राम खोवा घेतलेला आहे। इथे 100 ग्राम मी नारळाचा किस घेतलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट। त्यानंतर 100 ग्राम साखर घेतलेली आहे, विलायची पूड, बदामाचे काप घेतलेले आहे आणि पिस्ता घेतलेला आहे गार्निशिंग साठी। तर चला, सर्वात आधी आपल्याला इथे पॅन मध्ये ना खोवा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खोवा आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचा आहे। आता सध्या हा खोवा असा कडक आहे, जसा जसा हा हीटच्या संपर्कात येईल ना तसा तसा मेल्ट होईल। बघू शकता व्यवस्थित याला मंद आचेवर आपल्याला करून घ्यायचा आहे, असं दाबत दाबत करून घ्यायचा आहे, म्हणजे जसा जसा तो गरम होईल बघू शकता आता मेल्ट व्हायला तो सुरुवात झालेली आहे। अगदी 3 ते 4 मिनिटं आपण हा खोवा छान मंद आचेवर इथे याला भाजून घेऊ आपण। बघू शकता स्पूनच्या साहाय्याने इथे आपल्याला छानपैकी मेल्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर खोवा पूर्ण मेल्ट झाला, त्यानंतर मी ते साखर घालून घेणार आहे आणि आता साखर पूर्ण मेल्ट होतपर्यंत आपल्याला इथे हा खोवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे। साधारण याला सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागेल आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपली साखर इथे मेल्ट होईल। बघू शकता असं चालवत राहायचं आणि आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचं आहे, खूप आपल्याला फ्लेम वाढवायची नाहीये। बघू शकता 2 मिनिटांनंतर व्यवस्थित आता साखर आपली इथे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर पूर्णपैकी साखर आपली मेल्ट होईल। अशी चालवत चालवत आपण याला ते करून घ्यायचं आहे। अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला इतकी चविष्ट वाटते। घरच्या घरीच आपण इतकी स्वादिष्ट ही बर्फी तयार करू शकतो, बस काहीच साहित्यांची आपल्याला गरज आहे। बघू शकता पुन्हा 3 ते 4 मिनिटं मी याला छान खोव्याला परतून घेतलं आहे। साखर पण पूर्ण यामध्ये मेल्ट झालेली आहे। अशीच आपल्याला पूर्ण ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही बारीक केलेली साखर सुद्धा घालू शकता, जाड साखर घातली तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आता पूर्णपैकी आपलं बघू शकता इथे साखर मेल्ट झालेली आहे, छान असा पातळ झालेला आहे खोवा आणि साखर। आता काय करू आपण, याच्यामध्ये हा नारळाचा किस घालून घेऊ। बघू शकता आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। प्रमाण अगदी मी तुम्हाला सांगितलंय या प्रमाणात परफेक्ट आपली बर्फी इथे बनवून तयार होते। आणि पुन्हा आपल्याला 4 मिनिटं 3 ते 4 मिनिटं हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचंय मंदच आचेवर। जसं जसं ते परतल्या जाईल ना तसं तसं घट्ट येईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता असं दाबून दाबून ना त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। काहीच वेळ लागत नाही आपल्या या बर्फीला, जसं जसं ते भाजल्या जाईल बघू शकता आता हलकं हलकं ते घट्ट यायला सुरुवात झालेली आहे। अगदी खूप कडक नाही करायचं आपल्याला, मी जसं तुम्हाला सांगत आहे ना, एकदा आपण खोबऱ्याचा किस टाकला की त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटच भाजायचं आहे। बघू शकता असं हातावर ना थोडंसं पोषण घेऊन आपण बघू शकतो गोळा बनत आहे का परफेक्ट। इथे काही मेहनत न घेता बघू शकता गोळा बनवून तयार झालेला आहे, म्हणजे समजून जायचं की आता आपली बर्फीसाठी हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये ना थोडंसं विलायची पूड टाकून घेऊ, टेस्टसाठी खूप छान टेस्ट येते याने, नक्की घालायची। आणि तुम्हाला काही यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल बारीक करून आता या मिश्रणामध्ये ते सुद्धा घालू शकता, मी फक्त गार्निशिंग साठीच घालणार आहे। व्यवस्थित मिक्स झालं, बघू शकता आपलं मिश्रण सुद्धा इथे परफेक्ट झालेलं आहे, कोणत्याच याची आपल्याला आता गरज नाही। गॅस बंद केलेला आहे। आता मी ना एक प्लेट घेतलेली आहे, तुमच्याकडे ट्रे असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित ना थोडंसं तूप लावून घेणार आहे मी याला। बर्फी कमी आहे तर अर्ध्याच भागाला मी ते तूप लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता असंच आपल्याला स्ट्रक्चर या मिश्रणाचं पाहिजे आहे, खूप पातळ नाही करायचं। खूप पातळ मिश्रण केलं ना तर ती बर्फी व्यवस्थित सेट होत नाही। सर्व मिश्रण काढून घेतलं असं स्पूनच्या साहाय्याने बघू शकता व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आपल्याला छानपैकी व्यवस्थित सेट होते। आता मी काय केलंय, असं पॉलिथिन घेतलं आहे, हातात घातलं आणि व्यवस्थित त्याला असं दाबून घेते आहे, म्हणजे व्यवस्थित प्लेन करून घेते आहे, म्हणजे एकसारखी आपली बर्फी दिसेल आणि छान दिसेल बघायला। बघू शकता असं दाबून दाबून छानपैकी त्याला सेट करून घ्यायचं आहे। अगदी अलगद होते, काहीच मेहनत लागत नाही। बघू शकता असं हाताने प्लेन केलं की छान एकसारखी आपली बर्फी दिसते आणि छान कशी शाईन येते बर्फीला।
बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आता आपलं हे बर्फी इथे सेट व्हायला आपण ठेवली. त्यानंतर ना याच्यावरती जे बदामाचे काप केले होते ना मी, ते घालून घेणार आहे. छान पातळ पातळ. तुम्ही यामध्ये केसर घालायचं असेल तर केसर सुद्धा घालू शकता. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या असेल त्या सुद्धा घालू शकता. त्यानंतर मी ते पिस्ताचे काप घेतलेले आहे ते सुद्धा इथे घालून घेणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकले हे ना एकदा पुन्हा त्या पॉलिथिनने आपल्याला ही बर्फी ना अशी दाबून घ्यायची आहे. म्हणजे जे आपण ड्रायफ्रुट्स टाकले ना ते छान त्याच्यामध्ये असे दबले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते त्याच्यामध्ये सेट होईल. बस व्यवस्थित आता आपली इथे बर्फी सेट झालेली आहे. आता तुम्ही याला 3 ते 4 तास ना थंड व्हायला असं सुद्धा ठेवू शकता. मी इथे 15 ते 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता. मी इथे अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलेली होती. त्यानंतर बघू शकता काढून बघितली आहे, व्यवस्थित थंडी झाली. आता आपण हिचे काप करून घेऊ. बघू शकता की ती अलगद हे चाकूने कट होत आहे. कोणतीच मेहनत लागत नाहीये आणि तुटत सुद्धा नाहीये. व्यवस्थित तिचे मी आता चाकूने हिला कट करून घेणार आहे. ज्या आकाराचे तुम्हाला इथे पीस करायचे आहे त्या आकाराचे तुम्ही करू शकता. बघू शकता किती परफेक्ट इथे आपली वडी कट होत आहे. छानपैकी आपण याला आता कट करून घेऊ. एकूण एक पीस आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. काहीच मेहनत वगैरे लागत नाही, अलगद हे कट होते आणि तुटत सुद्धा नाही. बघू शकता मी तुम्हाला आता काढून सुद्धा दाखवते. बघा किती परफेक्ट आपली इथे बर्फी बनवून तयार आहे. अगदी बाजारापेक्षाही टेस्टी ही बर्फी होते घरच्या घरी. आणि हायजीन सुद्धा घरी आपलं जास्त राहते. त्याच्यामुळे या राखी पौर्णिमेला तुम्ही नक्की ही बर्फी बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बघू शकता परफेक्ट इथे सर्व बर्फ्या आपल्या व्यवस्थित निघत आहे, कोणतीच मेहनत न करता. सर्व बर्फ्या आता आपल्या इथे रेडी झालेल्या आहे. खायला पण खूप चविष्ट आणि घरच्या पद्धतीने आपण बनवलेले आहे. अगदी मस्त. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.